डोक्यात लोखंडी पाण्याचे घाव घालून खून केला। मुलगी अर्धमेल्या रक्तबंबाळ अवस्थेत मदतीची याचना करत होती। तोबा गर्दी जमा झाली, पण एकाही माणसाचे हात त्या माथेपिरू मुलाला थांबवू शकले नाही। थांबवणार तरी कसे? ते तर घडलेल्या घटनेचे मोबाईलमध्ये प्रक्षेपण करण्यात व्यस्त होते। घटना क्रमांक 2, त्या आधीच्या महिन्यात कोल्हापूरमध्ये सख्या मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून जीव घेतला। तिथंही गर्दी जमा झाली आणि मोबाईल काढून शूटिंग करण्यात व्यस्त झाली मंडळी। मित्राला मारताना, अर्धमेल्या रक्तबंबाळ अवस्थेत मदतीची याचना करताना, समोरच्या गर्दीत मदतीचा हात देऊन माणुसकीची जात निभावणारा एकही मायकलाल तिथं उपस्थित नव्हता। हो, तिथं माणूस गैरहजर होता। आणि या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने त्याच माणसाला शोधण्यासाठी मी तुमच्यासमोर विषय मांडते, गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी। भारतम यत् समुद्रस्यम हिमालयश्वेय दक्षिणम वर्षदद भारतम नामम भारती यत्र संतती। अर्थात आपला भारत देश, ज्याच्या उत्तरेला हिमालय आहे तथा दक्षिणेला समुद्र, आणि त्या भारत देशात राहणारे आपण सर्व भारतीय। नमस्कार, मी शौर्यसाहेबा तटकरे इथे उपस्थित सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। आज 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिवस। होय, हाच तो सुवर्ण दिवस ज्या दिवसासाठी भारत मातेच्या हजारो लेकरांनी प्राणाची आहुती दिली। चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची वाट पाहतो, त्याप्रमाणे ही भारत माता सुटकेची वाट पाहत होती। आणि तो दिवस उजाडला 15 ऑगस्ट 1947 रोजी। 150 वर्षांच्या ब्रिटिशांच्या गुलामी राजवटीतून भारत मातेची सुटका झाली। 150 वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं खरं, पण या स्वातंत्र्यात माणसातला माणूस हरवला। रोज सकाळी आपण म्हणतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, पण हे बंधुत्वाचं नातं आज आपण निभावतो का? कोणत्या तरी महान कवीनं असं म्हटले, बंदूक रक्षकांची बनवेल भक्ष आम्हा, झोपेल भयमुक्त अशी एकही रात नाही, माझाच देश आता माझ्यात राहत नाही, गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही। अरे मित्रांनो, किडे मुंग्या पशु पक्षी राने वने झाडाझुडपांच्या या पसाऱ्यात जगणाऱ्यांपेक्षा थोडासा तर्क मेंदू आणि 2 हात 2 पाय लाभलेली जमात म्हणजे माणूस। ज्याच्या हृदयात श्रद्धायुक्त प्रेमाचे अखंड झरे वाहतात तो माणूस। आहार निद्रा भय मैथून या 4ही गोष्टी पशु पक्षी करतात, पण 5वी विचार करण्याची शक्ती ज्याच्यात आहे ना, तो माणूस। जीवशास्त्राच्याच भाषेत सांगायचं झालं तर ज्याचा अंगठा 4 बोटांपासून वेगळा झाला आणि खरं तर ज्याच्या जीवावर हा कर्तृत्वाचा डोलारा उभा केला, अशी या निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस। माकडाची शेपटी गेली, तो 2 पायांवर उभा राहिला, चालू लागला, पडू लागला, त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो चंद्रावर पोहोचला, त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो मंगळावर पोहोचला। त्यानं नद्या अडवल्या, त्यानं समुद्र काबीज केला, त्यानं जंगलं ताब्यात घेतली आणि इथंच सारा घोळ झाला। जशी त्यानं जंगलं ताब्यात घेतली तशी त्याच्या मनातली हिरवाई संपली। त्यानं पाखरांचे संसार उद्ध्वस्त केले, त्यानं नद्या अडवल्या पण मनातले प्रेमाचे झरे अटले। त्यानं विशाल समुद्रावर राज्य केलं, पण मनात संकुचित डबकं तयार झालं। एका बाजूला त्यानं ग्रहताऱ्यांना प्रदक्षिणा घातल्या, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या संवेदनालाच ग्रहण लागलं। मित्रांनो, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माणूस माणसापासून दूर गेला, माणूस स्वतःच्या मूळ अस्मितेपासून दूर गेला। अहो, संध्याकाळच्या जेवणावेळी घासातला घास बाजूला काढून वाटीभर भाजी शेजारच्या घरी नेऊन देणारी पिढीच आज मुळी थकलीये। आज रोज सकाळी शिळा भात आणि चपात्या कचरा कुंडीत टाकताना फुटपाथवर एखाद्या उपाशी लेकराला याची गरज असेल असं जेव्हा आम्हाला वाटत नाही ना, तेव्हा तिथं आमच्यातला माणूस हरवलाय। आणि इथंच पाडगावकर म्हणतात, या झोपड्यात आली वाहून ही गटारे, चिखलात हुंदक्यांच्या माणूस शोधतो मी, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी। आज कोणतंही वर्तमानपत्र काढा, कोणतंही न्यूज चॅनेल लावा, व्हॉट्सअप ओपन करा, फेसबुक लॉग इन करा, तुम्हाला प्रचंड गर्दी दिसेल। प्रचंड गर्दी दिसेल ती माणसांची, जी गर्दी थंड असते आया बहिणींची अब्रू लुटताना। एखादा दुर्दैवी अपघात होतो, रक्ताच्या थारोळ्यात माणसं मृत्युमुखी पडतात, मग तिथंही गर्दी होते, पण ती गर्दी मग्न असते फोटो काढण्यात आणि शूटिंग करण्यात। एखादा महापूर येतो, भूकंप होतो, ढिगाऱ्यांखाली हाडामांसांची माणसं काढली जातात, मग तिथं गर्दीतलाच कोणीतरी गर्दी समोर येऊन भाषण देत असतो, तर गर्दीतलाच कोणीतरी प्रेताच्या अंगावरचे दागिने ओरबाटण्यात मग्न असतो। आज गर्दी कुठे नाही, राशनच्या दुकानात गर्दी, हॉस्पिटलमध्ये गर्दी, बसमध्ये गर्दी, रेल्वेमध्ये गर्दी, पण आसपास माणसं उपाशी आहेत, लेकरं शाळेविना आहेत,
हॉस्पिटलमध्ये कळ्या खुडल्या जात आहेत, शेजारच्या घरातले आजोबा औषधाविना एकटेच आहेत, हे आणि असं सगळं बघायलाच आमच्या घरची वेळ नाही हो. एक काळ असा